सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, तुम्हासी बजारे विठ्ठला. गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, तरी गेला जन्मावाया. हरिता बरोबरी दुरावसी दुरे, बरोबरी दुरावसे दुरे, हरिता बरोबरी दुरावसी दुरे, बरोबरी दुरावसे दुरे. हवाची पुरी बहावसे, हवाची पुरी वावसे, हवाची पुरी वावसे. काही न लगे एक भावचे कारण, एक भावचे कारण, काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे, म्हणे आन विठोबाचे, तुका म्हणे आन विठोबाचे. हरिता बरोबरी दुरावसी दुरी, हरिता बरोबरी दुरावसी दुरी, भावाची पुरी भावाचे, हरी हरी बारक माये, हरी बारक माये,
टाळी वाजवा. आणि थोडी विनंती माझी आता अशी आहे सगळ्यांना, थोडं थोडं सरकून बसू, एकदम मध्ये जागा ठेवू नका. सर का पुढे तुम्ही थोडं थोडं सरकून घ्या पुढे, काय होईल मागचे. आणि मागं थंडी, मला याची कल्पना आहे. तुम्ही पोरं एवढं लांब का बसलेत, तुम्ही या ना पुढं, सगळे पुढे या, इथं जागा आहे या. असं काय होणार, तुम्ही एकत्रित बसलं तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. बघा मग फायद्याच सांगतोय बघा. अण्णा या, तुम्ही 3 जण बसलेत, या मागं बसलेली, या पुढे या, या पुढे या. नाही तर आपण सगळे जायचं तिथं, तिथं जायचं का आपलं सगळ्यांनी, आपण जाऊ त्यांच्यापाशी. या लवकर पुढं चला. या 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 मागं नका बसू, संपलाय सप्ताह, उद्याचेच दिवस, मला वाटतं उद्या राहिलाय ना. जरा चला या पुढे या या. हॅलो, मागची मेट चालू करा. सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला, सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसे, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसे. काही न लगे एक भावाची कारण, ए तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसे. समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम, जगणनीत पाणी मंडन मंडनानम. तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम, सवयदबलासम विठ्ठलम चिंतयामि. महायोग विदितटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुमुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंदकंदम, परब्रह्मलिंगम भजय पांडुरंगम. पांडुरंगा गुरुप्रथम म्हणमण, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादानी गतीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. हरिकलाबद्नी ज्योधरार्थावतारम, कलंकांकती ज्योतिकामदिवक्त्रम. खलानी शवादा पुनोदार दक्षिण, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा या दयाळा, करुणा करा या दयाळा, करुणा करा दयाळा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चरा चरी. करुणा करा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मेकला कुसरी काहीच नेनी, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेरो. गायक वाटकरी वा वादक वा वा वा. स्वामी
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भैर जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता लागोनिया पाया विनवे तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठाल विठाल मना वेळोवेळा हास कसोळा स्वर्गी नाही सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून एका देवाला भजायला सांगतात. भजा म्हणजे काय करा, मिळवा, प्राप्त करा. कोणाला? एका विठ्ठलाला मिळवायला सांगतात. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला सांगतात ना हे तरी गेला जन्म वाया, अजून जन्म व्हायला गेला नाही म्हणून काय करा, कोणाला भजा, बोला बोला, कोणाला? विठ्ठलाला भजा. का भजा? अजून आपला काय व्हायला गेला नाही, जन्म व्हायला गेला नाही म्हणून कोणाला भजा, विठ्ठलाला भजा. का भजा? तर भवसागरातून पैलतीला पोहोचवण्याची जबाबदारी विठ्ठलच घेतो म्हणून त्याला भजा. का भजा? तर त्याला भाव आवडतो म्हणून त्याला भजा. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी हे दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी विठ्ठल विठ्ठला. निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र खंबाळे या नगरीमध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा अखंड हरिनाम सोहळा, ज्ञानयज्ञ सोहळा, सोहळ्याला मला वाटतं यावर्षी 54वं वर्ष, बरोबर ना? बरोबर ना, 54वं वर्ष. आणि 54व्या वर्षातली 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मज पामर आहे काय थोरपणं आणि पायीची वाहनं पायबरी या युक्तीनुसार माझ्या वाट्याला आलेली 6व्या दिवसाची सेवा ज्यांच्या गोड आशीर्वादानं आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या शुभ आशीर्वादानं नवे नवे संपूर्ण खंबाळे ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ निष्काम कर्मयोगी हरिभक्तपरायण शिवराम बाबा यांच्या कृपाशीर्वादानं आणि त्याचप्रमाणे वृद्धाश्रम पिंपळत, बरोबर ना, यांच्या संयुक्त कुशलमा आजान वृक्ष, हा ते मला वयामानानुसार जरा वाचायला जरा कमी, हा सर, आजान वृक्ष पिंपळत यांच्या कुशल मार्गदर्शनानं कुशल सहकार्यातून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. 54वं विको थोडासा कमी 54वं वर्ष आहे आणि 54व्या वर्षातली आजची 6व्या दिवसाची सेवा आहे. सेवा संपन्न करत असताना गोड आयोजन आणि गोड नियोजन मला आल्या पाहायला मिळालं. इथलं नियोजन आयोजन इतकं गोड आहे की मी जरी आजचं कीर्तन खंबाळे गावात करतोय पण वाटत नाही खंबाळे गावात कीर्तन चालू आहे, हे कीर्तन पंढरपूर नगरीत चालू याचा प्रतिभास मला होतोय. का माहिती का? हा, अगदी गोड गाणारी मंडळी आहे, गोड वाजवणारी मंडळी आहे. एक पाखवाजी नाही, आज बरीच पाखवाजी इथं बघा बसले तिथं, 5-6 पाखवाजी बसले तिथं. आणि म्हणून सगळे गोड अशी गाणारी मंडळी आहे, गोड वाजवणारी मंडळी आहे, गोड चोपदार आहे, गोड टाळकरी आहे. सगळं काही गोड नियोजन आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. आजचं ज्यांचं कीर्तन सेवादान आहे ते आपल्या गावचं वैभव दत्तात्रय दादा, बरोबर ना, दत्तात्रय रावजी मोरे व स्वर्गीय शांताबाई दत्तात्रय मोरे यांच्या स्मरणार्थ भगवंत दत्तात्रय मोरे आजचं यांचं कीर्तन सेवादान एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. का टाळी वाजवायला सांगितली? मला पाकिट भरणारे म्हणून नाही, तर त्याचा नियम असा आहे, दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. म्हणजे दाता तोच श्रेष्ठ आहे की ज्याच्या माध्यमातून नारायणाचं स्मरण होतं, तो दाता श्रेष्ठ. म्हणून त्या मोरे दादांना धन्यवाद देतो. विशेषत्वानं गोड टाळकरी मंडळी, गोड ग्रामस्थांचं नियोजन आहे, थापदे चालायचं आयोजनातली नियोजनातली भव्यता दिव्यता वाखाणण्याजोगी. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देत असताना गोड अशी गायनाचार्य मंडळी विनेकरी बाबांपासून सुरुवात करतो. विनेकरी बाबांकडे बघितलं मला वाटलं बाबा महाराज सातारकरीकडे काय करायला आले, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आदरणीय महाराज त्यांच्या शेजारी मला वाटतं कीर्तनकार असावे. या भागातले सुंदर असे कीर्तनकार आहे. महाराजांचं नाव ज्ञानेश्वर महाराज निर्मळ. हा, आदरणीय निर्मळ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शेजारी जे सुंदर गातात, येवला तालुका आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात आणि येवला तालुक्यात त्यांचं एक मोठं गाव आहे आणि येवला तालुक्यात
एक खरं तर आता सध्या तरी पारमार्थाची खाण म्हणून सध्या तिकडं पाहिलं जातं. तिकडचं पोरगं रडताना सुद्धा स्वरातच रडतं असा नियम आहे. आणि म्हणून आदरणीय त्या गावावरून आलेले उपस्थित आदरणीय सुंदर गायनाचार्य आपल्या सगळ्यांचे लाडके, एकदा जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. सुंदर ऋषिकेश महाराज नवले, एकदा टाळी वाजवलीच आहे आपण त्यांच्याकरता. त्यांना विशेष धन्यवाद. त्यांच्या शेजारी जे गातात ते गोरख महाराज, नवनाथ महाराज बत्ताशे. आदरणीय नवनाथ महाराज, तुम्ही सुद्धा सुंदर गातात, एकदा टाळी वाजवायची. त्यांच्याकरता आभार व्यक्त करतोय. आदरणीय आमचे गोरख महाराज आहे, आश्रामजी महाराज राठोड, आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. सुंदर गातात ते सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतोय. आदरणीय नाना, ही सगळी टाळकरी मंडळी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. शब्दार्थ काय लय भारी अपडेट आहे. 16 Pro नाही, 17 Pro Max. हा असंच, हा अपडेट आहे, अपडेट. हा त्यांना धन्यवाद आहे. मी आल्या हात मिळवला. मी हात कोणाशी मिळवत नाही, निवडणुकीचे दिवस आहे. हा पण तुमच्याशी मिळवला आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. ही लहान लेकरं टाळ घेऊन उभे आहेत, एकदा यांच्याकरता टाळी वाजवायची. विशेषतः त्यांना धन्यवाद आहे. समस्त ग्रामस्थ आपला खरं तर खंबाळेकर सगळ्यांना धन्यवाद देतोय. इकडून जे वाजवत आहे ते आपल्या नाशिक जिल्ह्यातलंच वैभव आहे. आदरणीय राम महाराज आहे. राम महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. सुंदर वाजवणं त्यांचं आहे. त्यांच्या मागं जे बसले ते सुद्धा नाशिक जिल्ह्यातलेच आहेत. आदरणीय वैभव महाराज आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे, म्हणून वैभव महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. त्यांच्या शेजारी जे बसलेत ते आदरणीय आमचे दीपक, आमचे सागर महाराज कोल्हे येवलाकर, एकदा महाराजांकरता सुद्धा सुंदर टाळी वाजवायची. आदरणीय महाराजांनी मला इथपर्यंत होस्तोवर फार काही कॉल केले बरं का, फक्त येऊ जा होस्तोवर पाहिजे. हा आणि म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. इकडून जे वाजवत आहेत आदरणीय आमचे शुभम महाराज आहे. इतकं सुंदर वाजवण्याची पद्धत आहे आणि बारकावी त्यांच्या वाजवण्यामध्ये सहजच वाजवतात. शुभम महाराजांकरता एकदा टाळी वाजवायची. त्यांना धन्यवाद देतो. धुमं पकडून ठेवा म्हणजे हॅबिंग धरणार नाही. हा हात जोडायला गेलं तर दुमत आहे असं द्या. हा तुम्हाला दोघांनाही धन्यवाद आहे. आणि विशेष तत्वानं माझे अत्यंत लाडकी परमार्थिक स्नेही आमचे शुभम महाराज, शुभम महाराजांशेजारी जे रोज पखवाज वाजवत आहेत आदरणीय आमचे मयूर महाराज बरं का, माझे लय जुने मित्र आहेत ते. हा मयूर महाराज, टाळी वाजवा त्यांच्याकरता. आज मोठ्या मनानं शुभम महाराजांना त्यांनी पखवाजावर बसवलं. पहिल्यांदा बसले ते, म्हणून मोठं मन लागतं. हे महाराजांचं मोठं मन आहे. आल्याला म्हटले तुम्ही बसा, म्हणजे एक पखवाजा दुसऱ्या पखवाजाला जागा देत नाही, पण हे मोठं मन आहे. आणि कलाकार तोच मोठा असतो माझ्या नजरेत. गुणीजन तो, गुणीजन या शब्दाचा अर्थच तो आहे जो दुसऱ्याची कदर करतो, दुसऱ्याचे गुण ओळखतो, तो खरा गुणीजन असतो. महाराज तुम्हाला धन्यवाद आहे. तुम्ही सुद्धा गोड पखवाज वाजवत आहे. ही सगळी लेकरं माझ्या माऊलींची मुलं आहे सगळी ही, आणि आपण सगळेजण उपस्थित आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा इतकी सुंदर आहे की मला वाटतं आपल्या भागातला टॉपचा साऊंड असावा, चांगला महत्त्वाचा साऊंड आहे. त्यांचं चर्चेतलं नाव आहे. मी ऐकतोय बऱ्यापैकी, तुमच्यापैकी बऱ्याचदा ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्ष आपली पहिल्यांदाच भेट आहे. सुंदर असा साऊंड सिस्टीम आहे. महाराज कमी आहेत, त्यांचे साऊंड जास्त आहे म्हणतात, एवढं त्यांचं मटेरियल आहे. म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीमवाल्यांकरता. मी एकतर कोणाचं कौतुक करत नाही, तुमचं केलं आहे त्या अर्थी तुमच्याकडे काहीतरी असलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. चॅनलवाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मला माहिती नाही कोणता चॅनल आहे, माऊलीचा दास नावाचं चॅनल आहे. सुंदर त्यांचं एडिटिंग आहे. त्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माता माऊलींची उपस्थिती जास्त आहे, म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या सगळ्या वडीलधाऱ्या मंडळींच्या चरणाला, माझ्या सगळ्या निवृत्तीदादा सोपानदादांच्या सगळ्यांच्या चरणाला, माझ्या मुक्तांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया ऑल ॲड करा, ऑल ऑल ॲड करा. सोबत सोबत हा
एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला. मग जगणं आणि वागणं गोडच असावं माणसाचं. किती गोड असावं. महाराज म्हणतात तुकोबारायचं म्हणणं की पवित्र ती कुळ पावन तो देश, जे ते आमदारांचे आपलं हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं गोड असावं. ऋषिकेश महाराज बरं का किती गोड असावं. महाराज म्हणले जगणं वागणं इतकं गोड असावं. हाय भजना करता पाठवले देवाना आपल्याला. कशा करता तुम्ही बोला ना, मला बोलल्याशिवाय कीर्तन नाही जमणार गाड्या. नाना कशा करता भजना करता पाठवलंय. शास्त्रात भूमिका आहे अशी. शास्त्रानं असं सांगितलंय नाना की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. नाना किती वेळा 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना तुम्हाला. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे. काय म्हणले ते. आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया. आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया. ए खाया पिया सुख से सोया. ओ खाया पिया सुख से सोया नाग जमाना कोया. अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना कोया. भजमन नारायण तू भजमन नारायण. भजना करता आले भजन गोड असावं. पण काहींचं आयुष्य गेलं पण अजून देव मिळाला. आम्ही भजन नाही केलं, आम्ही भजन केलं. भजन का केलं. एखादं पोरग भजनाला आलं का आम्ही त्याच्यावर धावलो. महाराज म्हणले प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती आणि अर्थाविनं पोती. वाचून काय मग प्रेमात भजन असलं किंवा भजनात प्रेम असलंच पाहिजे. माझं म्हणणं नाही. एक भावगीत आहे कदाचित तुमचं पाठ असेल. आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा. थोडं मोठ्यानं म्हणायचं. बरोबर जमलंय बरोबर आहे. देवा आशा न पावायचा. मोठ्यानं देव बाजाराचा. हे म्हणी नाही भाव म्हणे. एक माणूस खरं बसले गड्या पुढा. देव आशा न भेटायचा. देव बाजारचा भाजीपाला नाही. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा आवाजाला त्याला, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठी माहिती मला तुमचा. देव आशा न पावायचा. देव बाजारचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो धर्म जगाचे बांध कोरा. असं नाही. जगाला प्रेम अर्पावे. प्रेमानं भावानं जगावं. आलासी कोटोनिया जाशी कवण्यारे गावा. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. मग काय करावं. हे नरते दुर्लभ झाला. टाळी वाजवायची. चला माय बाबा असं बरोबर. मोबाईल ठेवून द्यायचा आणि टाळी वाजवायची. बरोबर सगळ्यांचा टाळीचा आवाज आला पाहिजे. मागची मंडळी शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये तू काही ना वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये तू काही ना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आत्मबंधू सुजना. वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवा एकदा. महाराज म्हणले मग हे म्हणलं पाहिजे. हे लेकरं लयच गोड म्हणा. म्हणजे मी म्हणायला लागलो का एवढ्या गारठ्यात सुद्धा तुम्ही पावल्या खेळता. हे धन्य. असं वाटतंय पावल्या खेळायला लागले का मंडपातली कधी म्हातारी उचलून वावळावं यांच्यावर आणि परत ठेवून द्यावा. फेकून नको लागल तिला. असं गोड. महाराज म्हणले वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ. मॉनिटर देऊन सांगायला लागले. आणि मग नरदेहाचं उत्तम गणित आहे.
आम्ही नरदेहाचं गणित उत्तमरित्यानं जाणलं पाहिजे. आणि उत्तमरित्याचं गणित जर आमचं ऋषी महाराज आमच्या जवळ जर असेल ना रामदादा, तर जगतातलं महत्वाचं गणित आमचं सार्थकी लागेल. आम्ही पवित्र कुळातली माणसं आहे. किती पवित्र. महाराज म्हणले धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवाचा वास. आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना, आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलात ना, ही माती जगात कुठं नाही. तुम्ही म्हणताल कस काय. ज्या देशात जन्माला आलात हा देश कोणाचा आहे. कोणाचा आहे. बोला बोला बोला. मला उत्तराची अपेक्षा आहे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र जिथं साधू संत जन्माला आले तो देश भारत देश आपला आहे. कोणाचा आहे. आपला आहे. कोणता देश. भारत देश. भारत देशामध्ये जन्माला आला. राज्य कोणतं. आपण ज्या राज्यात जन्माला आला कर्नाटक राज्य, महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्य कोणाची भूमी आहे. हा बरोबर. बरं संतांच्या भूमीमध्ये जन्माला आला. यात काय नवल. ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा नाशिक. आवडीनं सांगतो महाराज मी नाशिक जिल्ह्याचा इतिहास. नाशिक जिल्हा म्हणायला गेलं का नाशिक जिल्हा थोरच आहे. का माहिती का. जगातला सगळ्यात परमार्थ एका बाजूला, नाशिक जिल्ह्याचा परमार्थ एका बाजूला. टाळी वाजवली याचा अर्थ मी खरं बोलतोय. का माहिती का. नाशिक जिल्हा परमार्थ करता आशिक आहे. बरोबर. परमार्थ करावा कोणी करावा. बोला नाना कोणी करावा. नाशिक जिल्ह्यानं. निवृत्ती दादा विश्वगुरु होऊन गेले कोणत्या जिल्ह्यात. नाशिक जिल्ह्यात. तालुका कोणता. त्र्यंबकेश्वर. तुम्ही त्र्यंबकचीच माणसं आहे. हा विशेष त्र्यंबकेश्वरीची. अजून थोडं बोलू. त्र्यंबकेश्वर सुद्धा गोडच आहे. नाशिकचा अगोदर सांगतो मग त्र्यंबकेश्वरकडे येतो. मला वाटतं जगातलं भारत आणि भारतातला नोट छापण्याचा कारखाना सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे. कांदा सुद्धा कोणत्या जिल्ह्यात पिकवला जातो. नाशिक. द्राक्ष सुद्धा कोणत्या जिल्ह्यात पिकवले जातात. नाशिक. सगळ्यात जास्त भाविक मंडळी कोणत्या जिल्ह्यात आहे. नाशिक. कीर्तनाची आवड असणारा जिल्हा तालुक्यात येतो. सगळ्यात जास्त निवृत्तीदादांची त्र्यंबकेश्वरांची सेवा करणारा तालुका त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. सगळ्यात जास्त सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असणारा तालुका त्र्यंबकेश्वर. कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा तालुका त्र्यंबकेश्वर. कीर्तनाची आवड असणारा तालुका त्र्यंबकेश्वर. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा. आपला नाही म्हणलं मी. एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. काकड्यात लिहिलंय एक चोर निजल्या नाडोनी बागा. चोर निजल्या नाडोनी बागा. एक चोर निजल्या नाडोनी बागा. चोर निजल्या नाडोनी बागा. आता जागा बाईनो जागा. आता जागा बाईनो जागा. कोणा दिले दिला का जवळ झाला. जागवायला सांगतात. उठा उठा सकाळ झाली. मोती आपलं उठा जागेवा रे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवेला माथा. चुकावी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं. भजन करावं. भजना करता आलोय आम्ही. भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म व्हायला घालवायचा नाही. मग काय करावं. कर्मात देव जोपासावा. आता मला वाटतं ना तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं असेल बरं का अण्णा.
रेल्वे स्टेशन कुठं आहे इथं रेल्वे स्टेशन नाशिक रोडला इथून मला वाटतं काहीतरी 7-8-10 किलोमीटर असं 20-25 किलोमीटर असं 20च्या तर पुढं नसेलच हा ठेव 30 किलोमीटर धरा माझं काय जाते मला काय जायचं काय इथून बसायला इथून 30 किलोमीटर कुठलं रेल्वे स्टेशन विको कमी करून हां कुठलं रेल्वे स्टेशन नाशिकचं नाशिक रोडचं मॉनिटर फक्त आणि इथल्या आपल्या खांबाळ्यातले 4 जण गेले आपल्या रेल्वे स्टेशनला त्यांना मुंबईला जायचं होतं अण्णा आता ही गडी पहिल्यांदाच गेलो कुठं नाही रेल्वेकडं पहिल्यांदाच गेलो यांना इकडून गाड्या घेऊन जायची सवय होती मुंबईला पण हे गडी पहिल्यांदाच गेलो खांबाळ्यातलं बरं का अण्णा भाऊसाहेब दादा बरं का इकडे बघा ना इकडे हा हा तुम्ही गेलते काय हा तरी म्हणलं असं इकडे काहीतरी होतंय हा माझा शर्ट म्हणजे मी जे शर्ट विकतो ते फिटच बसतात असं हा आणि इथले 4 गडी गेलं आपले रेल्वे स्टेशनला बरं का गेलं आणि मग अचानक गेलो ना त्या रेल्वेचा एक नियम आहे काय माहिती का मयूर महाराज रेल्वेचा नियम असा आहे की रेल्वेच्या त्या प्रांगणामध्ये जर गेलं म्हणजे स्टेशन असतं तिथं जर गेले तर तुमचं काहीतरी ते रजिस्ट्रेशन अनेक दिवसाचं असावं लागतं अगोदरचं अचानक गेलं तर तात्काळ तिकीट भेटतं कधी कधी तात्काळ सुद्धा भेटत नाही हा रेल्वेचा नियम आहे पण खांबाळ्यातलं 4 गडी गेलं आपलं नाशिक रोडला गेलं आणि यांना तिकीट काय भेटाना आता खांबाळे गाव म्हणजे अपडेट गाव हा 24 अल्ट्रा नाही 25 अल्ट्रा हा 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 तुम्हाला नाही कळाल ते जरा नवीन भाषा आहे ते हा आणि मग या 4 काय केलं याच्यातला एक हुशार होता त्यांनी काय केलं माहिती का खिशातले 10 रुपये काढले एकानं 10 रुपये खांबाळ्यातलेच हा 10 रुपये काढले आणि तिघांच्या खिशातले 10 घेतले किती झाले 40 झाले आणि तिथं ना नाशिक रोडच्या स्टेशनच्या बाहेर ना एक दुकान आहे बघा नसलं तरी हा म्हण आहे आपल्याला काय जातंय हा हा तर दुकानात एक साप लटकवलेला होता खोटा नकली मेड इन चायना बरं का महाराज आणि यांनी तोच खंबाळ्यावाल्यांनी तो 40 रुपयाला साप खरेदी केला आणि ट्रेनचा शेवटचा डबा असतो आपण त्याला राठोड बाबा जनरल डबा म्हणतो जनरल डब्याचा अर्थ माहिती का काय यारे लहान थोर सकळाशी येते आहे अधिकार इति नाम जनरल डबा हा तुम्हाला नाही कळायला जाऊ द्या त्याला प्रमाणही पाठ असावे लागतात आणि मग यांनी तो खंबाळ्यावाल्यांनी 40 रुपयाचा साप घेतला कसा होता अजे बोल की जरा नकली साप आणि डब्यात आणून सोडला सकाळी किती वाजता बोला 7 वाजता यांनी तो साप सोडला कुठल्या गाड्यांनी सोडला सकाळी 7 वाजता सोडला 8 वाजले 10 वाजले दुपारचे 3 वाजले यांच्या बाजूनं बारधा वेगानं ट्रेन पळायच्या नाना यांना वाटायचं काय ट्रेन पळती आपली क्या बात आहे वा 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 हे बहुत बढिया लय भारी पळती हे गडी पहिल्यांदा ट्रेन मध्ये बसलं होतं यांच्या बाजूनं ट्रेन पळायच्या 3 वाजले तिथं ब्लॅक अँड व्हाईट कपडे एक साहेब होते ब्लॅक अँड व्हाईट कपडे एक साहेब होते आणि ब्लॅक अँड यांच्यासारखेच कपडे घातले त्यांनी हा आणि मग ते फक्त तुमची नव्हती ती वेगळी होती हा कोट बीट होता वरून आणि ब्लॅक त्याला काय म्हणतो आपण ब्लॅक अँड व्हाईट कपडेवाल्याला काय म्हणतो रामारा टीसीचं लॉंग फॉर्म तिकीट चेकर साहेबाला विचारलं साहेब कुठं आलो साहेब म्हणले नाशिक रोडला हा सकाळी 7ला बसलो नाशिक रोडला कस काय साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यात साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला बाकी ट्रेन मुंबईला गेली तुम्हाला नाही कळालं मी काय म्हणतो ते जैशी करणी वैशी बरणी कर्माला लय प्राधान्य ना आणि कर्म काय करायचंय कामामध्ये काम
कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. मग हे भजन आम्ही उत्कृष्ट भावानं जोपासलं पाहिजे. आणि मग हे भजन ज्यानं जोपासलं ना, महाराज म्हणले जन्माचं सार्थक होतं. का तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाचे एक हे जन्माचं सार्थक आहे. पण आम्ही घेतलं पाहिजे, नामस्मरण जोपासलं पाहिजे. आता मी तुम्हाला कीर्तनाला आल्यापासून आज म्हणतो टाळ्या वाजवा. तुम्ही कुणीच टाळ्या वाजवल्या नाही, नुसतं टकमकच माया का पात्यात. पण टाळ्या वाजवल्या पाहिजे. काय टाळी वाजवल्यानं होतं फायदा आहे सांगा. थोडंसं वेल एज्युकेटेड पोरं बसलेत माझ्या कीर्तनात, शार्प आहे पोरं. तुम्ही जरा शाळा शिकलेले. माझे ना पुण्यात एक चांगले मित्र डॉक्टर मित्र आहे मयूर महाराज बरं का, आणि शुभम महाराज. मी नेहमी त्यांच्याकडे जात असतो बरं का भाऊसाहेब दादा. आणि माझं म्हणणं आहे ना की माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? बरोबर. कोणाजवळ बसलं पाहिजे? आई कोणाजवळ बसलं पाहिजे? बोला ना, कोणाजवळ बसलं पाहिजे? शहाण्या माणसाजवळ. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. हा ती शहाण्या माणसाजवळ बसू नये. तोच रिकामा आहे. तो आपल्याला काय शिकवायचं आहे? ते जुनी म्हण पाठ तुमच्या अति शहाणा त्याचा. आणि मग ते हे गडी ना बरं का हे. आणि मग मी गेलो त्यांच्यापाशी बसलो जाऊन. त्यांना म्हणलं डॉक्टर साहेब मी लोकांना लय ज्ञान सांगतोय, लय ज्ञान सांगतोय. माणसानं आज्ञान कधी झाकून नाही ठेवायचं बरं का राठोड बाबा. आज्ञान झाकून नाही ठेवायचं कधी. आपलं जो आज्ञान आहे मग आपण झाकून कशाला ठेवायचं? आहे ते आहे. हां म्हणलं लोकांना रोज शिकवतो टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. लोक एक दिवस आडवतील मला, मॉनिटर देऊन सांगायला लागले. मग म्हटलं रोज म्हणलं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. एक दिवस मला लोक विचारतील. हा बस एक दिवस मला विचारतील लोक की टाळी वाजवण्याचं नेमकं गणित काय, टाळी वाजवल्यानं होतं काय. मग त्यांना मी विचारलं. त्यांनी कॅबिनचा दरवाजा लावला. 3 पेशंट होती, बाहेर काढली. आई बाहेर काढली, माझ्याजवळ आले. मला म्हटले टाळ्या वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? बोला ना, टाळी वाजवली. आता फायद्याचे बरं का तुमच्या. ऐका तुम्ही बारका नाही का आजी झोपायचं नाही. तू पण चष्म्यावली आजी तू ऐक बरं का आता. हा मध्ये डुकल्या खाती. हा बरं का. आणि टाळी वाजवल्यानं काय झालं माहिती का? इकडे बघा इकडं. म्हटलं डॉक्टर साहेब टाळी वाजवल्यानं मी 3 मिनिटं टाळीवर टाळी विठ्ठल विठ्ठल टाळी आणि एकत्रित वाजवायचं. 3 मिनिटानंतर त्यांनी मला थांबवलं महाराज. आणि थांबलो मी. थांबल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुमच्या हाताला झालं काय? सागर महाराज त्यांनी मला विचारलं हाताला झालं काय? मी टाळी वाजवल्यानंतर एवढ्या भागाला माझ्या कंप जाणवला. मला जरा वेदना झाल्या एवढ्या भागाला. आता नाही, आता घरी गेल्या वाजू आपण. हा टाळी वाजवल्यानं बरं वाजवतं का? एकदा वाजवून बघा बरं, जोरात वाजवून बघा. हा वाजवा जोरात वाजवा. बस हा टाळी वाजवली. तुम्ही का नाही वाजवली? नाही राहू द्या असू द्या. आणि मग आहे ना टाळी वाजवल्यावर एवढ्या भागात तुम्हाला काहीतरी जाणवलं असं. काय जाणवलं बोला ना. काहीतरी हा शब्द महत्वाचा होता. काहीतरी बोलले तुम्ही. मुंग्या आल्या. राठोड बाबा काय आल्या? मुंग्या आल्या. म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. नाही कळाल तुम्हाला, जाऊ द्या. हा टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला. तुम्हाला मी काय बोलतोय ते कळत का नाही? मी काय म्हणतोय ते. टाळी वाजवल्यानं सुद्धा म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त. आणि हाताला टाळी वाजवल्यानंतर सुद्धा मुंग्या आल्या. माझ्या हाताला मुंग्या आल्या. म्हणलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या. ते म्हणले का मुंग्या आल्या सांगू? आता ऐका बरं का. या हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. हे हात एकमेकावर आदळतात. विठ्ठ ठ आणि टाळी एकत्रित वाजते. विठ्ठ बघा तुम्ही ज्यावेळेस ठ आणि हृदयामधली टाळी ज्यावेळेस एकत्रित वाजते आपल्या शरीरामध्ये आणखीन भिन्नता काही प्रक्रिया चालू होतात. टाळी वाजवली आणि विठ्ठ ठ एकत्रित जर आला तर शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्या करत असतात, शिरा करत असतात. आणि विज्ञान सांगतं, सायन्स सांगतं की ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. क्या बात आहे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो ना वाजवा. कोणीच वाजवलं नाही. फायदेच सांगितले बामट्यासारखं तुटू पडल्यात. हा आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. काय होतं टाळी? चला प्रमाण घ्या. पातो कांची ओळी ओय पातो पातकाची ओळी ओय
सांगितलं कीर्तनात टाळी होय पातकाची पापाची होळी आणि हे सामर्थ्य नामस्मरणात आहे. म्हणून काय वाजवली पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. आणि ही टाळी संताच्या किंवा देवाच्या नामस्मरणात वाजवा. समाधान आहे. सदा नामघोष करो हरिकथा तेने सदा चित्ता. काय त्याच्या जवळ? विटे बरी जाची पाऊले समान, विटे बरी जाचे पाऊले समान. ए तुझी एकदा सुरगाता, तुझी एकदा सुरदाता, तोची एकदा सुरदाता, विटेवरी जाची पाऊले समान. तो एक दान सुरदाता. मग त्याचं भजन असावं आणि उत्तमरित्यानं भजन जर केलं समाधान मिळतं आणि समाधान असावं. सध्या सांगणाराही समाधानी नाही. अण्णा बरं का, सध्या सांगणाराही समाधान. त्या दिवशी झालं ना महाराज, शुभम महाराज काय झालं? कीर्तन संपलं बरं का अण्णा, कीर्तन संपलं. गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. गावाच्या बाहेर गाडी निघली, मला अडवलं गावाच्या बाहेर 400 मीटरला माझी गाडी अडवली मयूर महाराज. आणि अण्णा गाडी अडवल्यावर मला म्हटले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं पाकिट दाखवा. जुन्या काळात मानधन शब्द होता. मानानं जे कीर्तन करायला दन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं आपण? अण्णा काय म्हणायचो? मानधन. आणि मला भेटलं, मी निघालो. तो मला अडवलं त्यांनी. मला म्हटले पाकिट दाखवा. मी त्यांच्याकडे दिलं. त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले, चेहरे पाडले. म्हणलं काय झालं चेहरे पाडाय तुम्हाला? ते म्हणले महाराज इथून मागच्या, इथून म्हणजे या सप्त्याला बरं का, त्या सप्त्यातल्या, हा इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला अन्याय. असं म्हटले. आता काय करायचं? म्हणले महाराज तुमच्यावर झालेला अन्याय कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू. आता दुप्पट म्हणलं मी खुश झालो ना, मोगेंबो खुश व्हा. हा म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, घरी द्यायचं नाही. म्हणून सांगतोय ठेविले आनंते तैसेची. अजून शिकवलंय आपल्या सावता महाराजांनी. कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे ओ चालत जावे, देव टेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव तैसे राहावे. मग चित्ती असू द्यावे समाधान. मग समाधान मिळवायचंय. नामस्मरण घ्या, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. मग सोडली की माया सोडली की महाराज म्हणले त्याचा संसार सार्थकी लागला. आम्ही केला का? तुकोबाराय म्हणले या फलकट संसारामध्ये सुद्धा ते सार हो भगवंत, सार हो भगवंत, सार भगवंत, भगवंत ते सार. टाळी वाजवा महाराजांकरता.
तुमचं पटलं गाडी एक प्रमाण काढून द्यायला एक वर मानायला लयच गोड तुमचं युती आघाडीपेक्षा तुमचं भारी तत्व आहे हा. आणि मग महाराज म्हणले फलकट तो संसार हे ते आणि एक बरोबर मागून साथ द्यायला तुम लढो हम तुम्हारे साथ आहे हा. हा महाराज म्हणले हे ते सार भगवंत असंच असलं पाहिजे. लेकरांमागं वृद्धांचा आशीर्वाद असला का लेकरं पुढं चालतात बरं का. गावामध्ये म्हाताऱ्या माणसानं कुरमटपणा तरुणानं उर्मटपणा सोडला की पार मारतात क्रांती होते बरं का. असलं पाहिजे. आणि मग हे ते सार भगवंत आणि भगवंताचं जर सार असल तर मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय तर त्याचं उत्तम रित्याचं भजन आमच्या जीवनात असावं. कोणाचं भजन? भगवंताचं भजन. आणि भगवंताचं जर भजन केलं मोठी गंमत आहे हा. आणि मग भजन केलं तर बेकाळी शेंदे कडूपणा गेले आहा तैसे आम्हा गेले बाबा. हा कळतं ना मी काय बोलतो ते बाबा महाराज सातारकर म्हणायचे हा हे भूमिका होती. पण आम्ही पिकलं पाहिजे पिकली शेंदे. मग हे पिकवण्याकरता काय करावं लागेल? शरण जावं लागेल भावानं. आम्ही ना देवाजवळ जातो पण भावानं जात नाही. आमच्या इकडं लग्न होतं आज मी लग्नावरूनच आलो इकडे. आमच्या शेजारचं लग्न होतं महाराज. मी आशीर्वाद देऊन आलो. जेवलं नाही गुलाबजामुनचं जेवण होतं पण नाही जेवलो. इकडे सप्त्याकडे यायचं होतं हा. म्हणते जेवण नाही आले का तुम्ही? जेवण नाही आले हा 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 चौबदार मागून लय काटा उभं केलं लयच मारे हा हा. आणि बरं का हा 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 असू द्या. आणि बघ काय झालं असू इकडे बघा माझ्याकडं. आणि मग आहे ना बरं का आमच्याकडे ना आज लग्न होतं बरं का अजय बरं का अजय लग्न होतं अगो. आणि ना तुम्ही मला बोलू द्या ना राव तुम्ही बोलूनच नाही देते मला हा हा. आमच्याकडे ना बरं का शुभम महाराज राम महाराज आमच्या शेजारीने एक जिजी राहते. जिजी इथं नाही ना म्हणतात कोणी जिजी कुठे तिथं बसली जिजी त्याबद्दल नाही बरं का हा. ते लगेच मग ती लोक असं हा हा त्याबद्दल नाही का आमच्या जिजी सांगतोय हा. आमची जिजी लग्नाला गेली अण्णा आणि जिजी का 55 लाखाची फर्निचर गाडी आपलं ते फॉर्च्युनर गाडी फॉर्च्युनर हा. आणि जिजी गेली 1 तोळा घेऊन लग्नाला 1 तोळा बरं का. तोळा कशाचा असतो? तोळा हा सोन्याचा. कोण न्याला? जिजीने न्याला. 1.25 लाखाचा तोळा महाराज 1,27,000चा तोळा. कोणी न्याला लग्नाला? जिजीनं हा. आणि गेली फॉर्च्युनर गाडीत बसून गेली आणि लग्न मंडपात गेली तिनं. तुमच्या काय आयराची प्रथा आहे का? आयर हा आता बंद झाली पण आमच्याकडे आहे चालू. आमच्याकडे आहे अजून हा. पण तुम्ही तुमच्या काही पाहून आहे अजून चालू हा. नाशिक जिल्ह्याच्या वर तिकडे इगतपुरी वगैरे तिकडे आहे चालू अजून हा. आणि मग आमची जिजी गेली लग्नाला आणि लग्न मंडपात गेली. आयराची वय उचकली. आयराची वय अर्धी भरलेली होती. आता कोणालाही मोठी अपेक्षा असते की एवढा मोठा आयर करायचा आहे. नाव कुठल्या पानावर असलं पाहिजे हा पहिल्या वाढ असलं पाहिजे. जिजी म्हणली पोरीच्या आईला आयराच्या वहीत काही नाव लिहू नको तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा तोळा धर. कशाचा? सोन्याचा. धर तोळा आणि जाऊ का? पुरीच्या आई म्हणली जाय. परत विचारलं जिजीने जाऊ का? ती म्हणली जाय. परत तिसऱ्यांदा विचारलं जाऊ का? ती म्हटली निघ ना. 3दा विचारल्यावर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला. सगळ्यात मोठा रोग ब्लड प्रेशरचा बरं का हा. कधी जाईल माणूस काय सांगता येत नाही हा. म्हणून ब्लड प्रेशर कशानं रोग नाही बरं का. ब्लड प्रेशर माझ्या डॉक्टरांना विचारलंय ब्लड प्रेशर हा रोग नाहीये. ब्लड प्रेशर कधी होतो माहिती का? ज्यावेळेस माणूस अनेक ताणतणाव घेतो त्यावेळेस ब्लड प्रेशर नावाचा रोग होतो. म्हणून महाराज याचं सोल्युशन आमच्या संतांनी कधीच लिहून ठेवलंय. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा. हे रामबाण औषधी बरं का याच्यावरचं हा. आणि मग म्हणली आणि मग जिजी गेली. जिजी म्हणली निघली तिथून हा. म्हणली नाही दिला मला काय नाही दिलं. निघली तिथून. गाडीत आली. गाडीतला एका पॉईंटचा ड्रायव्हरनं 4 पॉईंट न्याला. विको कमी 4 पॉईंट न्याला. पण तरी जिजीला काही घाम उरकाना. आखी जिजी गामनवली झाली. जिजी घरी आली जिजीला बसली दात खेळ. जिजी 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली अण्णा. जिजीला काय झालं म्हणलं चल बरं काय झालं. जिजी पाशी गेलो. जिजी काय आलं ग? अण्णा लग्नाला गेलते. म्हणलं कोणी काय म्हणलं का? हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेलते 1 तोळा न्यालता. म्हणलं हारला बिरला काय? म्हणले हारतोय कायचा. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेले 1 तोळा न्याला. पुरीच्या आईच्या हातात 1 तोळा दिला आणि तिला म्हटले जाऊ का? ती म्हटली जा. म्हटलं याच्यात झालं काय?
ती म्हणली अण्णा मी 1.25 लाखाचा 1 तोळा दिला. किती लाखाचा? 1.25 लाखाचा 1 तोळा दिला. निदान मी 1.25 लाखाचा 1 तोळा दिला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडावर निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा. आमचं गणित थोडस वेगळं आहे. आम्ही ना परोपकार करता जगत नाही. देवाजवळ जरी आलो ना देवाला म्हणतो देवा मला सुखाचं ठेव, हे म्हणल्याशिवाय आपण माघारी जात नाही. कधीतरी देवाजवळ आलात ना, इथं मारुतीरायाजवळ या भगवंताजवळ जर आलात ना, त्याला सांगा देवा अरे मागायची गरज नाही आम्हाला, तू जेवढं दिलंय त्याच्यात आम्ही 10 पटीनं समाधानी आहे. अरे अपेक्षापेक्षा 10 पटीनं तो जास्त देण्याकरता तयार आहे. असली पाहिजे भूमिका, समाधानी असली पाहिजे. आणि शी समाधानी भूमिका ज्याच्या जवळ आहे, महाराज म्हणले शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग काय देवाजवळ? महाराज म्हणले यदादित्यगतम तेजो जगद्भासयतेखिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधिमामकम. पहिले कोटेच नवते चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते. एकानोबा तेरे तेरे ते ते गडाल गज निर्माण झाली. त्यानं निर्माण केलंय आणि मग त्याला भजा नाही बसलं तर सांगतो तुम्हास बजार विंडारा, सांगतो तुम्हास बजार विंडारा, सांगतो तुम्हास बजार विंडारा, सांगतो तुम्हास बजार विंडारा. किती गोड गायलं. तिघांना धन्यवाद ऋषी महाराज. आणि चाल एवढी सुंदर लावली असू द्या गाण्याची, पण त्याच्यातला भाव लय महत्वाचा आहे. आणि मग महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म व्हायला गेला नाही. काच गेला नाही, अजून अवकाश आहे. अजून किती आहे अवकाश. मग आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि शुद्ध केलं व तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येवणी गोपाळ राहील. ह्या बऱ्याच परिभाषा. चिंतन जर मांडायला गेलं तर अनेक आहे. मग महाराज म्हणले त्याच्याजवळ तत्व आहे. काय तत्व आहे? जे एक तत्व जर आम्ही या जीवनामध्ये आमच्या जीवनात जर जोपासलं, ज्ञानोबारायचं स्टेटमेंट एक तत्व नाम
दृढधरी म्हणा हरीशी करू ना येईल तुझी. पण सोपं आहे ना ते नाम संकीर्तन. साधन पैसे जळतील पापे एका जन्मीची आपलं जन्मांतरीची. आणि जन्मांतरीची पाप जर जळायची असतील तर नामस्मरण भजलं पाहिजे विठ्ठलाला. मग भजलं पाहिजे. मला आल्या आल्या पोरांनी एक प्रसंग आवर्जून सांगायला लावला. महाराज म्हणले तेवढा प्रसंग सांगा. तुम्ही युट्यूबला ऐकला असेल माझे ज्यांनी ज्यांनी कीर्तन ऐकले. पण आल्यावर सांगितलं तसं करावं काम. मग त्यांचा आग्रह होता की महाराज तेवढा प्रसंग आज आम्हाला ऐकायचा. बोलतो एवढा प्रसंग सांगतो आणि पुढं बोलणार आहे. मला वाटतं 11 वाजत आलेले आहेत. हां मानवी 11:15 वाजून 5 मिनटं झालेत. नाही बरोबर 11:15 वाजलेत. आणि मग 11:15 वाजता बरोबर महाराज म्हणायला लागले. काय म्हणायला हां महाराज म्हणले की देव सांभाळ करतो फक्त भजलं पाहिजे. कोणाला भजलं पाहिजे? विठ्ठलाला भजलं पाहिजे. आपलं नगर जिल्हा इथं नगर जिल्हा MS 16 आपलं 15 आहे. MS 16 आणि कुणी काही वळा आपलं असं नाही. असं नाही MS 16. आणि मग MS 16 मध्ये एक राहुरी तालुका होऊन गेला. राहुरी तालुका तुकोबारायचं चरित्र त्या राहुरी तालुक्यात लिहिलं गेलं बरं का महाराज. सागर महाराज राहुरी तालुक्यात लिहिलं गेलं. मयूर महाराज त्या राहुरी तालुक्यात एक संत होऊन गेले शुभम महाराज. कोणते संत माहिती का अण्णा? संत कवी मैपती महाराज. आणि त्या मैपती महाराजांनी तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलं. कोणाचं? तुकोबारायांचं. आणि तुकोबारायांचं चरित्र लिहिताय ना त्या मैपती महाराजांकडे एक माकडीन होती. माकडीन ती ना महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले किंवा भजन करायला लागले का ती टाळ्या वाजवायची. कोण? तिला आनंद व्हायचा. आणि ती इतकी सुंदर दिसायची. महाराज टाळी वाजवल्यानं ती भजन केल्यानं इतकी सुंदर वाटायची. माणूस आहे ना कधी कधी एखादा पार भांगार असू द्या दिसायला पण त्याचं जर काम चांगलं असेल तर तो लोकाला प्रिय होतो. बरोबर आहे का नाही? आणि मग तसंच ती सुंदरी ना भजन करायची. टाळ्या वाजवायची आणि भजन करायची. म्हणून महाराजांनी तिचं नाव आवडीनं काय ठेवलं होतं? सुंदरी ठेवलं होतं. सुंदरी. काय नाव ठेवलं होतं? सुंदरी. आणि मग ती भजन करायची. कोण? बोला बोला कोण? आजी बोला ना. कोण भजन करायची? सुंदरी. काय वाजवायची? टाळ्या वाजवायची. कोणाला कळालं टाळ्या वाजवायचं? कोणाला कळालं? माकडाला कळालं. पण अजून आपल्याला कळाला. टाळ्या वाजवायची ती महाराज. पण तिचं भाग्य एवढं बरं का नाना इतकं भाग्य तिचं. ऐका त्या सुंदरीचं भाग्य एवढं की ज्या वेळेस महाराजांनी प्रवचन चालू करावं प्रवचन ऐकायची रोज ती. कोण? सुंदरी. मांडीवर डोकं ठेवायची मैपती महाराजांच्या आणि तसंच महाराजांच्या मांडीवर झोपू जायची. पण एक दिवस कायमच झोपी गेली आणि महाराज आपला प्राण महाराजांच्या मांडीवर सोडला. माकडाच्या जन्माला येणं सोपं आहे पण संताच्या मांडीवर जीव सोडणं म्हणजे अवघड आहे. ते सुंदरीचं भाग्य होतं. आणि मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र आपल्याकडं महाराष्ट्रात आहे ना एक हिंदू संस्कृतीतला एक आवर्जून सण साजरा केला जातो भाद्रपद महिन्यात. कोणता सण? 1 महिनाभर चालतो प्रत्येकाच्या घरी. दीपावली नाही हो भाद्रपद महिन्यात कायची दीपावली? शिवारात ते जाऊ द्या असू द्या. असू द्या. आणि मग आहे ना भाद्रपद महिन्यात पित्र असतात. पित्र आता कळालं का? हे मी 16 Pro 17 Pro म्हटलं तर अजून 6 वरच माग. अपडेट नाही अजिबात अपडेट नाही. आता जग 80 वर गेलंय आणि तुम्ही अजून इकडेच आहे. आणि मग बरं का आणि मग ते भाद्रपद महिन्यात आपल्या घरी काय असतात आई? काय असतात? पित्र. त्याला एक पक्ष म्हणतो. कोणता पक्ष? राष्ट्रवादी आपला पितृपक्ष. पितृपक्ष. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज रानाचा कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. दारात काय नव्हतं महाराज. दारातली जी चूल होती ना अनुमान प्रमाण काढा. अनुमान प्रमाण शास्त्रानंच लिहिलंय व्याकरणानं की ज्या अर्थी दारातल्या चुलीवर गवत उगलंय त्या अर्थी त्या घरात स्वयंपाक होत त्या अर्थी त्या घरातल्या लोकांचा स्वयंपाक होत नाही. हनुमान प्रमाणे. मग तुकाराम महाराज डोळे भरून आले आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातलं पाणी जिजाईने बघितलं. जिजाई म्हणल्या जा रानात पित्र आहे आज. कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे होते? दगडाची टाळ. माझ्यावरून म्हणणार तुम्ही सगळे जरा बसा बरं ताट बसा बरं. आणि दिन वाजवायचं बरं का दोघांनी 4-5 टाळ. मग यांच्या वेळेस थांबायचं आणि माझ्या वेळेस वाजवायचं. चालेल तुम्ही टाळी वाजवायची जरा ताट बसा असा हाताच्या गाड्या सोडा चुली केल्यात पायाच्या त्या सोडा आणि मोकळं बसा बरं टाळी वाजून म्हणा माया बरोबर
तुकोबाची अमृतवाणी देवाच्या पणताकान तुकोबाची अमृतवाणी देवाच्या पणताकान महिला मंडळ हा दगडाच्या टाळामधून गायले अभंग तुम नाही दगडाच्या टाळामधून गायले अभंग थोडा आवाज दगडाच्या टाळामधून गायले अभंग हे बोला विठ्ठल पाहा विठ्ठल हे बोला विठ्ठल पाहा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे बहुत बढ़िया महिला मंडळ थोडं आवाज करावा विठ्ठल जीवे भावे एने सोचे मन झाले आभारी अजून म्हणणार माझ्या बाजू बघा हा हा ताली एक साथ एक ज्ञानोबराया माझा तुकोबाराया ज्ञानोबराया माझा तुकोबाराया साधकाचा माय बाबा ज्ञानोबराया बहुत बढ़िया साधकाचा माय बाबा ज्ञानोबराया ज्ञानोबराया माझा तुकोबाराया बहुत बढ़िया ताली बजा कर निवृत्ती नामदेव संपन्न एक नाम देव तुकाराम विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा ही विठ्ठल हे विठ्ठल माझा 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 ही विठ्ठला वा वा नाना हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला बोलिये विठ्ठल 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 माझा 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 टाळी वाजवा तुमच्या. लय गोड म्हणलात, लय गोड म्हणलाय. इतकं गोड म्हणलात ना
आपल्याकडे एक पद्धत आहे बघा, चांगला माल जर पुढे लावायचा असेल तर त्याला मोंडा म्हणतो आपण. तुमच्याकडे म्हणतात ना? मोंडाच म्हणतात. आणि बरोबर तुमच्या खंबाळेवाल्याने तेच केले, मोंड्याला बरोबर चांगलाच माल लावलाय पुढं. हा एक गोड गोड. आणि काय गोड म्हणलात तुम्ही. आजचं कीर्तन मला वाटत नाही तुम्ही एवढे जर गोड म्हणलात तर आजचं कीर्तन 4 वाजेपर्यंत काकड्यावाल्यांच्या हातात नेऊन देऊ आपण बरोबर. हा पण तुम्हीच म्हणले बरं का अण्णा, बरं का तुम्हीच म्हणले इकडे उगाच 1,500 रुपये सरकार देते काय नाही. हा हे काहीच नाही. अरे नीट म्हणा जरा. हा काटाळा तुम्हाला. हा तरी आम्ही आमचं काही विचार केला का. आम्ही आमची योजना बंद केल्या, तुम्हाला योजना चालू आहे का नाही. हा आणि मग असू द्या आपल्याला प्रचार नाही करायचा, निवडणूक चालू आहे, गोळ होईल. असू द्या. आणि मग काय झालं महाराज, तुकाराम महाराज भजन करत निघाले. आणि तुकाराम महाराजांचं भजन गोडच असायचं. आणि माणसाच्या जन्मात भजन असावं. राठोड महाराज काय असावं, महाराज काय असावं, भजन असावं. सांगू का भजन का असावं. सध्या लोक वाईट प्रवृत्तीची, आपल्यावर काय करतील काय सांगता येत नाही. लोक वाईट जादूटोना काय बी करतील. पण आदरणीय आमचे डॉक्टर बाबा म्हणत असतात, ज्या माणसाला या प्रवृत्तीपासून वाचायचंय, वाईट गोष्टीपासून वाचायचंय, त्या माणसानं भजन करावं. ज्या माणसानं भजन केलं, जगातली कोणती वाईट शक्ती येऊ द्या, त्याचं कधीच भजन करू शकत नाही. भजन असेल तर भजन करा. भजन अरे देवानं सुद्धा आदरानं घेतलं. भजन करी महादेव हे देव, भजन करी महादेव हा राम पूजी सदाशिव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव देव. भजन करायचं, देव करायचं, आपण का नाही करावं, केलं पाहिजे. आता खरोखर बोलायचो. मग आई तुम्हाला विचारतो, आई तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुम्ही खरं बोलणार आहे, तुम्ही सगळे बोलणार, खरे बोलणार. झोपल्या का काय. तुम्ही घरात काम करता का गाई, सगळ्या काम करता का नाही. करताय. खरं सांगायचं, घरात काम करता, शेतामध्ये नसेल संबंध का, करता शेतात हे काम, शेतात काम हा करता. खरं बोलायचं, शेतात काम करत असताना, घरात काम करत असताना तुम्ही देवाचं भजन करता का, लोकांची कुटाने करता, शपथी मारुत राहायची. खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणते त्या. धन्य माता पिता तयाची. अख्खा महाराष्ट्रीयन पण खरं बोलणार का मला आज भेटले. हा आणि भजन करावं. तुकाराम महाराज निघाले भजन करत. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. आणि भजन करत निघाले. वेळ कमी होता ना, नाही तर घेतला असतं ते पण. आणि शुभ महाराज भजन करत तुकाराम महाराज निघाले. आणि जुन्या काळात तुम्ही आई बरं का, तुम्ही वावरात जायच्या, म्हणजे आताही जाताय, पण वावरात गेल्या काही गोल मोठं रिंगण तयार करायचे. अण्णा आठवते रिंगण. आणि गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या, तुम्ही त्या रिंगणावर नेऊन वाटायच्या. माल घ्यायचा तुमचा आणि त्याच्या बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. सांगतो ना, जागा कडक व्हायची. आणि जागा कडक झाली का तुम्ही परत गावात जायची. गोट्यात सारवलेली पाटी असायची. पाटीत तुम्ही शेण भरायची आणि ती देऊन ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे, खळं म्हणायचे. खळं. आता तुम्हाला मस्त कळतंय खळं, तुमच्या नातांडा नाही विचार बरं खळं. ती म्हणते व्हॉट इज दिस खळं. नाही गळणार त्यांना खळं. नाही गळायचं खळं. खळ्यावर जर तुम्ही गेलात, गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या. 5 पेंड्या, गव्हाच्या 5 पेंड्या. काय म्हणायचो आपण त्याला, 5 सुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या, 5 सुंदा. त्या गव्हाच्या पुढच्या वंब्या. बाजरीची ज्वारीची पुढची कणस वांब्या हाणण्याकरता ती असायची बघा. मोगरी. मोगरीच ना, मोगरी. धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभी राहायची, असं गम्याला घेऊन. तिवा किंवा वावडी. त्या तिव्यावरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. गोळ हातनी बरोबर, ते गोळ. आणि ते धान्य झालं का घरी न्यायला फॉर्च्युनर असायची. नानांनी आणली बाय फॉर्च्युनर. ती नव्हती. हा असू द्या, ती नव्हती फॉर्च्युनर. ऑडी पण नव्हती. नाही, गाडी होती. गाडी. बैलगाडी होती. बैलगाडी मग शेतकऱ्याची खरी फॉर्च्युनर सांग का, बैलगाडी म्हणजे खरी शेतकऱ्याची फॉर्च्युनर. अभिमान होता. चल र सरजा ते नाही म्हणायचं नाही आता आपल्याला. आणि पण मग आहे ना,
11 वाजत आली होती त्याच्यामुळं लय दाटे पेरलं का वर कानसाला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापात असली बाय. हा आणि मग ते आणि बघ ना आणि बघ आता काय करा तुकाराम महाराज त्या खळावर पोचले. सावकाराचं खळं आणि ती गाडी चालण्याकरता बघा माग गाडी चालण्याकरता इथून तुम्ही डिझेल आणाय रोडला जायचे नाही. माग डबडं असायचं 4 लिटरचं आणि त्याच्यात असं तार घातलेली असायची चिरगुड बांधलेला असायचं आणि ते जर डबड्यात बुडावलं आणि तिचं आखत घातलं तर गाडी पळायची. त्याला काय म्हणायचो वांगण. हा आणि मग ते जुना काळ होता. आणि मग तुकाराम महाराज ना तू खळव पोचले सावकाराचं खळं. हो तुकशे इकडे या इकडं. तुकाराम महाराजांनी कशा करता बोलवलं. ऋषिकेश महाराज तुकाराम महाराजांना बोलवलं. तुकाराम महाराज कशा करता बोलवलं. तुकाराम महाराज म्हणले कशा करता बोलवलं. सावकार म्हणले एवढा गहू करू लागा. चोऱ्यांचं फार प्रमाण वाढलंय आणि त्या काळात चोऱ्या व्हायच्या कशाच्या पैशाच्या नव्हत्या. पैसा नव्हताच तर होतील कशाच्या. पैसा आत्ता आला माणसाक. त्या काळात कशाच्या कीर्तनाला आला का महाराजाची चप्पलच चोरायची. हा पाखवाजा समोर बसलो का पाखवाजाची गट्टीच काढायची पोराला घरी इट्टी दांडू खेळायला न्यायची. हा हा अशाच वाऱ्या व्हायच्या. घरा वावरात एखाद्यानं हरभऱ्याची कडप तुमच्या कडपच म्हणते ना कडप घालून ठेवली का ती कडप चोरायची. 5 पेंड्या चोरायच्या. अशा चोऱ्या व्हायच्या त्या काळात. मग अशा चोऱ्या त्या चोऱ्यांना अशा प्रॉपर चोर नाही त्यांना बुरटे चोर म्हणायचे. बुरटे हा आणि ते मग बरोबर ना तुमच्या बुरटेच म्हणतात ना त्याला काय म्हणतात तुमच्या बुरटे चोर. हा आणि मग ना तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले इम्पॉसिबल. आज आमच्या घरी पित्र आहे आणि मी जर गेलो नाही माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. आता जिजाबाई शिवाय खरंच देत होत्या कशा कोणाला पांडुरंगाला. अरे बेट्या पुढं नका बोला आपला अधिकार नाही. आणि मग आहे ना आणि मग त्या शिव्या मला सण नाही होती. मला जर पांडुरंगाला माझ्या पांडुरंगाला जर कोणी शिव्या दिल्या तर मलाही सण होत नाही. कारण की का तो जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा आणून आवडे. तो माझा प्राण आहे विसावा आहे म्हणून त्याला जर कोणी बोललं तर मला राग येतो. तो माझा जीव आहे जसं त्याला वेदना झाल्या की इकडं वेदना होतात असा तो माझा जीव आहे. म्हणून नाही जिजाईंच्या शिव्या खाऊन नाही देणार मी. मग सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवता तुम्ही. लोका सांगे बरं म्हणणं मला माहिती तुमचं पाठ आहे आणि तुमचं लई काय पाठ नाही एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे. हा यांचं लई पाठ नाही फक्त माळ करायला कैची धरण्या करतात तेवढी प्रमाणे पाठ करतात. मी यावर्षी वारीला जायला 2 दिवस लेट झालो. सागर मार मला अडवलं नाही कडं गावातलं मी भावकीतलंच होतं. सगळ्यात गावकीपेक्षा भावकीला डेंजर. हा आणि अडवलं मला म्हणले लोय लोकाला ज्ञान शिकिता. मला लय लोकाला कीर्तन सांगता पण तसं वागा. म्हणलं झालं काय. ते म्हणले पंढरीचा वार करीन वारी चुकून येत यारी. स्वतःच 2 दिवस लेट झाले. त्याला म्हटलं माझं चुकलं तू नाही गेला. तो म्हणला तुम्हीच म्हणता ठाईच बाई सोनी कडा एकच. हा अशी लोक लय लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. हा आणि मग तुकाराम महाराज म्हणले वागलं पाहिजे. बोले तैसा त्याची महाराजांनी घेतली ती काठी मोगरी घेतली आणि लागली वांबे आणायला. आता म्हणले खरं आहे वागलं पाहिजे जगाच्या कल्याणा संताची वेळ होती. महाराजांनी घेतली ती काठी आणि लागले भजन करा. रामकृष्णारी जय जय रामकृष्णारी भजन करायला लागले. 11 वाजून 2 मिनिटं झाले होते भजन करायला लागले होते आणि बरोबर भजनात तल्लीन झाले बरं का ना. आता बरोबर आहे हा. आणि मग 11 वाजून 2 मिनिटांनी महाराजांनी भजन चालू केलं. महाराज बरं का ऐका ना सांगतो ना बटन बंदच आहे चालू करतील ते नंतर ते. हा तुम्ही इकडे बघा माझ्याकडं. आणि मग आहे ना तुकाराम महाराज लागले भजन कराय. पण पांडुरंग परमात्मा म्हणले आज खास शिव्या कोणाच्या मी सांगितलं की जिजाबाईंच्या. आणि जिजाबाईंच्या शिव्या कायच्या नाही म्हणून पांडुरंगाने मारुतीरायाला बोलवलं. आतमध्ये कोण आहे मंदिरात कोण आहे मारुतीरायाला बोलवलं. मारुतीराया इकडे या. इकू बिकू होता तेव्हा थोडाफार डिले हा मारुतीराया नाही ते प्रॉपर नव्हता आला पण होता तेव्हा त्या काळात होता डिले. आणि मग मारुतीराया आल्यानंतर मारुतीरायाला त्यामध्ये त्यांना कोण तुम्हाला नाही कळालं ते आमच्या दोघांच्यातली भाषा आहे ती. हा आणि मग मारुतीरायाला कसं करतं बोलवलं. मारुतीरायाला म्हणले बैल मारुतीराया म्हणले काही पटलं पाहिजे तुम्हाला. माझं काही क्रेडिट आहेच का नाही. माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही पण तरी माझा विषय हार्ड आहे. आपा नाही कळालं. हा मारुतीराया म्हणले मी बैल होणार नाही.
हा नाही तसं नाही, तिकडं नाही जायचं. हा हा मला माहिती तुम्हाला कुठं जायचंय, पण तिकडं नका जाऊ. हा 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 ते म्हणतात तसं 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 नाही, असं आहे. हा इकडं आपलं असं आहे, तिकडं काय जायचं. आणि मग आहे ना, मग मारुतराय म्हणले मी बैल वय माझं क्रेडिट मोठं आहे. माझ्यावर संतांनी अभंगले शरण शरण हनुमंता तुम्हा आलो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी बालपणी गेलासी तू, बालपणी गेलासी तू. थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखान बोला अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता एक मुखान बोला, एक मुखान बोला पवन सुत हनुमान की. आणि मग मारुतराय म्हणले मी बैल होणार नाही, मला लोक मानतात आणि मी जर बैल झालो तर लोक मला काय म्हणतील, नाही जमणार पांडुरंगा. पण बैल कोणा करता व्हायचं, राम महाराज विचारलो बैल कोणा करता व्हायचंय. आणि मग म्हणले ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिला, कोणी लिहिला अभंग, तुकाराम महाराजांनी. अहो त्यांच्याच करता तुम्हाला बैल. मारुतराय म्हणले त्यांच्या करता बैल काय, त्यांच्या दारात हा मारुती कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला किती बैल असतात, 2 बैल बरोबर ना. आता एक बैल तयार केला, ऐक कोणता, मारुतराय बरोबर ना. कोणता सांगितला मी, मारुतरायांना तयार केलं एक बैल. आणि म्हणले मग दुसरं, म्हणले मारुतराय म्हणले मी एक आणि अजून मारुतराय एक आणि हनुमंतराय एक बरोबर ना. हा म्हणते ते भक्ती, हा मारुतराय हनुमंतराय एकच ना. आज ती म्हणते मारुतरायचं म्हण हनुमंताचं म्हण, अगं एकच ना गं दोघे पण. आणि मग मारुतरायांना विचारलं किती झोपत ऐकव, याला पण लिमिट आहे ना. आणि मग मारुतराय म्हणले मारुतराय म्हणले माझा एक मित्र आहे. आता गावात प्रत्येकाचा एक तरी मित्र राहतोच, असतोच, असतो का नाही. तुमचं काय नाही एखादा मित्र गावात, बोला ना सगळ्यांचा आहे का नाही. अजय तुझी काय नाही एखादी गावात मैत्रीण, बोल ना एखादी तरी ना अशा. हा मारुतराय म्हणले माझा एक मित्र आहे. मारुतराय म्हणले हो आहे ना. कोण म्हणले गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला, गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा मोर्या नाही इकडे या. हा गणपती बाप्पा आलो, गणपती बाप्पा आलो. मारुतीला लागलो नाचला आमच्या पप्पा आणि गणपती. एवढं प्रमाण फेड बसलं पाहिजे. हा कीर्तन करा असं बाई उकळा टाकला का मुसळातून बाहेर निघाला पाहिजे. हा हा आणि गणपती बाप्पा आले, ताशाचा आवाज हा असू द्या. आणि गणपती बाप्पा आले, 2 बैल तयार केली. बैल साधी होती वय, एक जीवाचा अवतारण, एक जुन्या काळात पोळ्याला गाणं म्हणायचं आपण, जीवा शिवाची बैल जोडा लावीन पैजल आपली पुढं डौर मोराच्या मानचार डौर. आता नाही राहिलं, आता शुभ महाराज ते गाणं नाही राहिलं, आता गाणं अपडेट झालं. कोणतं गाणं आलं माहिती का, पाटलाचा. असू द्या हा मला माहिती आहे तुम्ही वाजवणार आहे ओढ. हा आणि मग हे जुना काळ होता. जुन्या काळातली गाणी सुद्धा किती गोड होती. वसुदेवाची ऐकावाणी जगात नाही राम राम करी काम वेड्या दाम करी. हा जुना काळ, आता नाही राहिला. तुमच्या काळातल्या कविता सुद्धा किती गोड होत्या. शर आला तो धावून आला विवळला श्रावण बाळ. आता ह्या नाही कविता राहिली. मी त्या दिवशी कविता विको कमी करून ऐकली बरं का. काय कविता होती माहिती का, गेले बाय ओसाच्या माळ्यात आणल्या बाय पाकोळ्या धरून दिल्या बाय नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला पळून आणि आणला बाई दुसरा. या कविता आल्या. आणि यांचं बजण्यांचं पाठी पाहिलं का तुम्ही. हा मग ती बजण्याबरोबर हे पाठ करून बसल्यात. हा हा असू द्या तुमचा दांडगाच पाठ आहे भाऊ. असू द्या हा असू द्या असू द्या. महाराज म्हणले हा असू द्या. बाबा इतकं हसत पोट नाही दुखलं मग घरी जाऊस तर मग बरं होईल. हा एकटंच हसत, टाळे एकटंच वाजते, कोणी देत नाही टाळी, आपलं एकटंच टाळी वाजते. असं हा असं आणि मग असं असू द्या. आणि मग 2 बैल तयार केली, 2 बैल तयार. ते शेजार तुम्ही टाळ्या देत जा ना त्यांना. असं हा तुम्ही सहकार्यच नाही करते ओले काय. असू द्या. आणि मग 2 बैल तयार केली, 2 बैल तयार केली. 11 वाजून 5 मिनिटानं बैल तयार झाली बरं का. 11 वाजून 10ला जिकडं तिकडं जायचं होतं आपल्याला. हा आणि मग बैल तयार झाली आणि गाडीमध्ये सगळं भरलं देवानं. कणी भरली, लापशी करता. लापशी होती तुमच्या ग, लापशी होती का गावाची. कणीची बरडा आणि त्याचं लापशी गोडवण्याकरता काय लागतो,
गुळ. आणखीन तिचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असते बघा, विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गाईचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हणलं ग तूप, मम्मी म्हणती चूप. देवानं गाडीत तूप भरलं आणि गाडी निघाली पंढरपूर. पंढरपूर कुठं आहे? मातरी एक वसविले नगर वाजवानं टाळी वाजवली आणि मग गाडी पंढरपुरातून निघाली. दम लागला होता गाडी चालवणाऱ्याला पण. आणि मग गाडी पंढरपुरातून निघाली उड्या मारीत हा आणि निघाली. स्वाबदारानं मात्र हा अंगाला थोडा सुद्धा असा हा आणि मग आहे ना ऐका, मग आहे ना पंढरपुरातून पांडुरंगानं तुकाराम महाराजांच्या रूपात गाडी बाहेर काढली आणि तुकाराम महाराजांच्या रूपात पांडुरंगानं रूप घेतलं. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. उत्तमरित्या तुकाराम महाराज झाले. कोण? पांडुरंग परमात्मा. आपल्या भक्ता करता देव काय बी व्हायला तयार आहे, फक्त आपली भक्ती तशी असावी. आणि तुकाराम महाराजांकरता देव काय झाले? तुकाराम महाराज झाले आणि निघाले पंढरपुरातून. तुकोबारायच्या दारात आले. दादा थोडासा लांब करायचा, टप्पे आले पाहिजे. अजून थोडा एक साथ टाळी वाजवायची. धन्य धन्य शिवाजी धन्य धन्य शिवाजी केले जर जर बाजूनी पाणी दृष्ट घडविला स्वराज्याचा कीर्तीचा डंका भिडे गगनाची. शोभाराजाला घडवलं, वाढवलं, ज्ञानामृत पाजलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं आणि मर्द मावळा जमा केला. हे मर्द मावळा पुन्हा एका जातीतला नव्हता बर का,
अठ्ठाबगड जातीतला मर्द मावळा होता. पण या राजाची कीर्ती बेभानू लागली आणि राजाला पकडण्याकरता अफजल खानानं धक्कात मांडी लावला विचारला, अरे कोण आहे शिवा? मैं लाऊंगा शिवाजी को. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर पहिलं गाव लागलं तुळजापूर. दादा तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजाभवानी. आणि संबळ वाजायला आला, ओढून वाजवला कसा? सोडलं मंडळी आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजवला, टाळ वाजून म्हणायला लागले. हा आणि मंडळी पंढरपूर सोडल्यानंतर पैठणमध्ये आहे. पैठणमध्ये कोणाचं मंदिर? पैठणमध्ये कोणाचं? एकनाथ बाबांचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? गौर फिरवी दो तुम्ही डोग डोग ऐका, गौर फिरवी तो तुम्ही डुग डुग ऐका, हे डुग डुग ऐका, तुम्ही डुग डुग ऐका, पिंगळा 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 माघारी, बोले बोले वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, वर्तमान घोटे दादा, वर्तमान घोटे, हे लटके ना बोलो आम्ही वर्तमान घोटे, या यशा जातीना, या यशा जातीना, मला नाही केलं मला 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 पंढरीला गेला गो, 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 मला पंढरीला गेला गो. वेळ कमी असल्यामुळं पैठण सोडावं लागलं. पैठण सोडलं आणि जिजुरीत आले. जिजुरीत कोणाचं मंदिर? कोणाचं? येळकोट. अहम वाग्या सोम वाग्या, अहम वाग्या सोम वाग्या, वारी साबद होणे बसली लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी,
जाओ टाटा आज फक्त टाळ वाजवायचं प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली आ शिवा गले लक्षा मार आलिंगन दिला राजाला लिंगोना दिला राजाला कपतान दावी मानाला राजानं डावा बळा केला राजानं नाव घेतलं वाघ नख्याचा मार केला वाघानं वर केलं कोथळा बाहेर गाडीला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बनला मागून वार करणार पण तेवढ्यात आमचा पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा शिवा जिंकत तलवार होती भवानी बाहेर काढली आणि सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा इतिहासात वाक्य कोरलं गेलं रे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे हो, होता जीवा म्हणून शुंभाचा प्राण वाचला. सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज हर हर जय भवानी भारत माता की आपापले माता पिता की सब संसन की वाह